नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवत आहे कोथिंबीर वडी. काही दिवसापूर्वी आम्ही सगळे गेलो होतो गावाकडे, तर तिकडे छानपैकी शेतामध्ये आलेली होती आपली कोथिंबीर. तर मग आम्ही घेऊन आलो. तर खूप सारी होती, 2 जुड्या होत्या. म्हणजे जास्त मोठी झालेली होती ना जरा, त्यामुळे ती असं खूप जास्त होती. तर म्हटलं चला मग आपण असं करूयात, मुलांना पण कोथिंबीर वडी खूप आवडते, तर आपण करूयात. तर त्यासाठी मी ती मस्त निवडून घेतलेली आहे, छान 4-5 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि तोपर्यंत पाणी नितरूपर्यंत तोपर्यंत आपण त्याचं वाटण करून घेऊयात. त्यासाठी मी 4 ते 5 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि जिरे हे सगळं वाटण करून घेतलेले आहेत. हे बघा, असं जाड बारीक वाटायचे, जास्त वाटायचे नाही बारीक, आणि पाणी पण ॲड नाही करायचं. त्यानंतर मग मी कोथिंबीर बारीक कापून घेणार आहे छानपैकी. हे बघा, मस्त निवडलेली आहे, एकदम फ्रेश आहे, ताजी आहे, त्यामुळे ती खूप छान अशी कापायला पण छान जाते आहे आणि एकदम टेस्टी आहेत. गावरान कोथिंबीर आहेत. तर अशा पद्धतीने आपण बारीक बारीक कापून घेऊ त्याला छान. कोथिंबीर खायला पाहिजे, त्यामध्ये बऱ्यापैकी जीवनसत्वे असतातच, पण ती थंडावा पण देते शरीराला आणि आपल्या पोट वगैरे पण साफ होते. तर आपण कोथिंबीर अशीच बारीक कापून घेऊयात. आणि त्याचे जे जाड दांडे असतात ना कोथिंबीरीचे, नरम किंवा जे कवळे आपण म्हणतो, आपण वड्यांसाठी किंवा थालीपीठांसाठी आपण नुसते पाने घेतो, तर जे उरलेले जे दांडे असतात कोथिंबीरीचे, ते आपण मसाल्यामध्ये पण यूज करू शकतो. ही एक टीप आहे आपली आज, की आपण हे जे उरलेले दांडे असतात ना, ते कोथिंबीरीचा बऱ्यापैकी यूज होतो, तर तो असा पण होतो, तर आपण असं पण करू शकतो. तर चला, तर मग नेक्स्ट टाईम नक्की हा प्रयोग करून बघा. आपल्या काळ्या मसाल्यामध्ये, कढीच्या वाटणमध्ये आपण हे दांडे टाकू शकतो वाटणाला. चला, तर मग आपण बारीक कोथिंबीर कापून झालेली आहे. मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर टाकले आहे त्याच्यामध्ये तीळ. कांद्यामुळे काय होतं, खुसखुशीत आपली वडी होते. आणि हे 4 ते 5 वाटी मी फक्त आपलं काय म्हणतो आपण, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकू आपण डाळीचे पीठ, 1 चमचा डाळीचे पीठ, हे बघा असं. आणि त्यानंतर टाकूया तांदळाचे पीठ. तांदळाने पण छान टेस्ट येते आपल्या वडीला. आणि चवीनुसार मीठ टाकू शकतो, तर मी 2 चमचे मीठ घेतलेले आहे, थोडे जास्त घेतलेले आहे ह्यावेळेस. आणि चिली फ्लेक्स, आणि जे आपलं वाटण होतं ना, ते आपण टाकून घेत आहे. आणि नंतर हे मिक्सरचं भांडं पण धुवून घ्यायचं, आणि त्या पाण्यामध्ये आपण आपलं वडीचं हे भिजून घेऊयात. हे बघा, असं मिक्स करायचे छान. आणि जर कमी वाटले पीठ, तर आपण वरून पीठ घेऊ शकतो. फक्त बाजरीचे पीठ वापरले आहेत मी इथे, त्याच्यामुळे टेस्टी पण लागते आणि छान खुसखुशीत आपली वडी होते तयार. हे बघा, अशा पद्धतीने एकदम मस्त छान असं त्याला आपल्या कोथिंबीरीला पूर्ण ते लावून घ्यायचे, म्हणजे असं चोळून त्याला पीठ असं त्याच्यामध्ये गेलं पाहिजे पानांमध्ये कोथिंबीरीच्या. तर हे बघा, अशा पद्धतीने. तर मला असं वाटतं आहे की थोडं पीठ टाकायला पाहिजे, तर मी अजून 1 चमचा 2 चमचे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये. तर तुम्ही पण तसं कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात. छानपैकी मिक्स झालेले आहेत. आणि जे आपलं मिक्सरच्या भांड्याचं जे पाणी होतं धुवून घेतलेलं, ते पाणी आपण याच्यात टाकून घेऊ. त्याच्याने पण छान टेस्ट येते. आणि थोडंसं ॲड करू पाणी वरनं परत. जास्त सैलसर भिजवायचं नाही, थोडं दाटसरच भिजवायची, कारण की आपल्याला त्याची वडी तयार करायची आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते पण मला कमेंट करून सांगा. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता छान भिजून घेत आहे. थोडं घट्टच भिजवा, जास्त पाणी झालं तर मग डायरेक्ट आपल्याला त्याचे भजे काढावे लागतील. तर ठीक आहे, चला जोक सपाट. चला, आपण आता वडी करून घेऊयात. वडीसाठी आपल्याला असे लांब लांब करून त्याचे मुटकुळे बनवून घ्यायचे आहे. जास्त लांब घ्यायचे नाही, तर आपल्या हातात बसेल तेवढीच एक घ्यायची. हे बघा असं. तोपर्यंत आपण साईडला गरम पाणी ठेवून देऊयात पातेल्यामध्ये. माझ्याकडे असं इडलीचं भांडं आहे, त्यामध्ये मी करते वडीचं. कोणी कढईमध्ये पण करते, पातेल्यात पण वाफ घेऊ शकतो आपण, पण मी सध्या असं करते. इडलीच्या भांड्याला असं लावलं का तेल थोडंसं, आणि त्याच्यामध्ये मला 2-3 एक्स्ट्राचे असे नेटवाले पण डिश भेटल्या होत्या, तर त्या मी यूज करते त्यासाठी. तर हे बघा, असे आपले मुटकुळे तयार करायचे
आणि सगळे मुटकुळे करून आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे वाफायला. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि ही वडी आपण कढीसोबत, काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत किंवा अशी पण मुलांना नुसती फ्राय करून देऊ शकतो. आणि असं पण ती खायला खूप टेस्टी लागते आणि खुसखुशीत होते आपली कोथिंबीरची वडी. आणि सध्या पावसाळ्यामध्ये कोथिंबीर खूप छान विकायला येते बाजारामध्ये, तर नक्की तुम्ही घ्या आणि करा वडी. कोथिंबीर माझ्या दोघी मुलांना पण खूप आवडते वडी, तर चला नक्की करून बघा तुम्ही अशा पद्धतीने. चला आता आपले होत आलेले आहेत आपली बऱ्यापैकी करून मुटकुळे. हळूहळू करून असं फुल भरून जातात, कारण की थोडे जास्त केलेले आहे की पोटभर खाता येईल आणि उद्या सकाळी मुलांना टिफिनला पण देता येईल. ही आपण स्टोअर पण करू शकतो फ्रीजमध्ये. आणि लागेल तसं आपण वडी ही कट करून आपण तळून घेऊ शकतो. आणि मी साईडला कढी पण केलेली आहेत. हे बघा इथे एकदम छान झालेली आहे कढी मस्त. आणि आपली वडी तोपर्यंत होत आहे. चला तर मग बघते आता वडी कशी झाली, शिजली का नाही. छान एकदम छान सुगंध येत आहे वडीचा, कारण की आपली गावाकडून आणलेली होती ना, त्यामुळे ते एकदम टेस्टी आहे. हे बघा थोडंसं कच्चं राहिलेलं आहे, तर आपण अजून 5 मिनटं त्याला वाफ घेऊन घेऊयात. चला 5 मिनटानंतर आपण परत बघूयात. चला झाली आपली वडी. तिला मस्त थंडी करायची, काढून घ्यायचं एक एक करून. आणि थोडी एक 5 ते 10 मिनटांनी, 10 मिनटं पण नाही, एक 5 मिनटांनी आपण तिला कट. हे बघा झालेली आहेत माझी वडी थंडी. आणि आपण आता तिला करून घेऊयात कट. हे बघा अशा पद्धतीने मी काढलेले आहेत आणि एकदम छान झालेले आहे, टेस्टी. आणि ही अशी कच्ची पण खाऊ शकतात, मुलांना अशी पण आवडतात माझ्या. हे बघा किती छान झालेले आहेत आणि एकदम मस्त शिजली पण छान आहेत व्यवस्थित. तर आपण कट करून घेऊयात तोपर्यंत. आणि कढईमध्ये छानपैकी तळून घ्यायची. डीप फ्राय पण करू शकतात किंवा तव्यावर पण तुम्ही कमी तेलामध्ये पण फ्राय करू शकतात किंवा छान तेलामध्ये तळून घेऊ शकतात. हे बघा असे. हे बघा आता साईडला आपण कढई गरम करून घेऊयात आणि तेल टाकून तळून घेऊयात. हे बघा सगळ्या तशा वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या मी एका डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये पण स्टोअर केलेल्या आहेत. तर आपल्याला 4 ते 5 दिवस आरामात जातात आणि प्रवासासाठी पण खूप छान असतात नेण्यासाठी. तर तुम्ही नक्की असा प्रयोग करून बघा. चला तर मग आपली वडी आपण तळून घेऊयात तोपर्यंत. एकदम छान, एकदम मस्त झालेली आहेत, खुसखुशीत. छानपैकी लालसर होऊ द्यायची वडीला. आणि आपण जेव्हा वड्या टाकतो त्यावेळेला लगेच त्याला हलवायचे नाही, थोड्या वेळाने हलवायचं, मग ते छान कुरकुरीत होतात. हे बघा असं मस्त एकदम छान झालेले आहेत आपली वडी. एकदम कलर पण खूप छान आलेला आहे. आणि लाल तिखट पण आपण टाकू शकतो, पण मग हिरव्या मिरचीची टेस्ट खूपच छान येते लाल तिखटपेक्षा. हे बघा आपली वडी आता रेडी आहेत. तर माझी मुलगी आलेली आहे, तिला ही वडी खूप आवडते आणि ती तळल्यापेक्षा ती अशीच खाते. तर ती तेच सांगते आहे की मला खूप आवडते. हे बघा हां काहीतरी सांगते, ती थोडी गप्पा मारते तुमच्यासोबत. चलो बाय बाय म्हणून गेली. तर अशी आपली वडी झालेली आहेत रेडी. तर आपण आता तिला सर्व करूयात कढीसोबत, काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत किंवा साधा आपण तिला नाश्ता म्हणून पण खाऊ शकतो. सॉससोबत पण चालेल. नक्की ट्राय करा तुम्ही. हे बघा आता सर्व झालेले आहे. मी पत्ताकोबीमध्ये ठेवून एकदम छान, त्या पानाचा मस्त सुगंध येतो खाताना, म्हणून मग मी त्यामध्ये सर्व करते वडी. चला तर मग आवडली असल्यास रेसिपी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.
मस्तपैकी कढीसोबत, हिरवी मिरचीसोबत मस्तपैकी आपली रेसिपी रेडी आहे. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.